खारघरमधील इस्कॉन मंदिराचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आपण सध्या खारघरमधील इस्कॉन मंदिराच्या आतमध्ये आहोत। आपण पाहू शकतो की जी आपल्या दृश्यामध्ये जी मूर्ती दिसते श्री श्री राधा मदन मोहनजी अशी सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे व या मंदिराचं जे आज लोकार्पण आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे व या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तसेच अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहे। खरं तर खारघरमधील 9 एकर जागेवरती ह्या मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की पूर्ण मंदिराचा जो गाभारा आहे तो पूर्ण आकर्षक अशा फुलांच्या सजावटीनुसार हा सजवण्यात आलेला आहे व विशेष म्हणजे श्री श्री राधा मदन मोहनजी यांची जी मूर्ती आहे ती एकदम सुबक या ठिकाणी आपणास पाहायला मिळत आहे व आपण पाहतोय की असंख्य भाविक या ठिकाणी सध्या आलेले आहेत। आपल्या रामाचं दर्शन घेण्यासाठी सध्या भाविक मोठ्या संख्येने या खारघरमधील इस्कॉन मंदिरात आलेलं आहे। संपूर्ण मंदिर आपण पाहतोय की हे संपूर्ण मंदिर हे संगम रवरीने तयार करण्यात आलेलं आहे, पांढऱ्या संगम रवरीने तयार करण्यात आलेलं आहे व भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे व आपल्या देवाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक सध्या या ठिकाणी येत आहे। आपण पाहतोय की 3 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या ठिकाणी येणार आहे। या मंदिराचं जे लोकार्पण आहे हे त्यांच्या हस्ते होणार आहे। खरं तर 160 कोटीहून अधिक खर्च या मंदिरासाठी करण्यात आलेला आहे व आशिया खंडातील सर्वात मोठं मंदिर, दुसऱ्या नंबरचं मोठं मंदिर हे मानलं जात आहे। सध्या आपण पाहतो की धार्मिक परंपरेनुसार जी पूजा अर्ची आहे ती देखील या ठिकाणी आता काही वेळातच पार पडणार आहे। मात्र आपण TV9च्या प्रेक्षकांसाठी जी खास दृश्य ती आपण दाखवू शकतो की श्री श्री राधा मदन मोहनजी या ठिकाणी महिला देखील मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत व हा जो गाभारा आहे तो गाभारा देखील फुलांच्या आकर्षक सजावट या ठिकाणी करण्यात आलेला आहे व आपण पाहतोय की भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहे व दर्शन घेत आहे। आपण समोर पाहतोय की या ठिकाणी लक्ष्मण यांची देखील मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे व संपूर्ण जे मंदिर आहे ते मंदिर हे पूर्ण संगमरवर ने तयार करण्यात आलेलं आहे। पांढऱ्या जे संगमरवर आहे त्याने हे मंदिर सध्या करण्यात आलेलं आहे व पूर्ण आपण दृश्यामध्ये जे पाहतोय श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान यांची देखील या ठिकाणी आकर्षक अशी मूर्ती या ठिकाणी आपणास पाहायला मिळत आहे। याचा देखील दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या काय जगभरातून या ठिकाणी आता येण्यास सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की आकर्षक अशी सजावट केलेली आहे। संपूर्ण मंदिर हे शुभ्र अशा संगमरवरीने हे तयार करण्यात आलेलं आहे व आकर्षक फुलांची या ठिकाणी आरस आपल्याला पाहायला मिळत आहे। पूर्ण मंदिर सध्या भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। असंख्य भाविक या ठिकाणी आपण पाहतोय की आपल्या देवताला नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येत आहे। लांबून दुरून या ठिकाणी भाविक आलेले आहेत। आपण पाहतोय की भारतातले नव्हे तर या ठिकाणी बाहेरगावचे लोक देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत आहे व आपल्या रामाचं दर्शन घेत आहे। जे हे इस्कॉन मंदिर आहे हे आपण पाहतोय की आशिया खंडातील हे दुसरं मंदिर आहे आणि मोठं मंदिर मानलं जातं। खरं तर 9 एकर जागेमध्ये या मंदिराची स्थापना केलेली आहे। पूर्ण शुभ्र असं संगमरवर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की मंदिराच्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे चित्र देखील या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय की दृश्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भगवंतांची वेगवेगळी चित्र देखील या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि सुभग आणि असं हे मंदिर हे आपण नजारा जो पाहतोय हा अप्रतिम नजारा आहे व असंख्य भाविक या ठिकाणी सध्या येताना आपल्याला पाहायला मिळत आहे व काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन होणार आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई, खारघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।